प्रभाग क्रमांक 149 तर्फे सर्व उपस्थितांचं इथे मी स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराजांची आपण इथे जल्लोषात साजरी करणार आहोतच। हे आपलं आपण इथे जल्लोषात साजरी करणार आहोतच। हे आपलं ही आरती करायची आहे। 5-10 मिनिटातच आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करू। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की। आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत। ही 394वी जयंती असल्यामुळे या ठिकाणी आपण महाराजांची एक आरती पूर्ण आपण करणार आहोत। प्रत्येकाला हा कार्यक्रम करत असतो। भारतीय जनता पार्टीचे उत्तर मध्य जिल्ह्याचे अध्यक्ष श्री सुषमजी सावंत व सचिव प्रजापती स्वर्ण श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज की। आला सावध हो शिव भूपाला सदगदिता भूमाता दे तुझा केला करुणारव भेदुनि तव हृदय का गेला। जय देव जय भवानी। आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या दैवताची आपण आरती करतोय। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज। जय देव जय देव जय जय शिवराया या अनन्य शरणार्या ताराया श्री शरणार्या ताराया। जय देव जय देव जय जय शिवराया या अनन्य शरणार्या शुंभादिक भक्षुवर संरक्षी पूता भूमाता म्लेच्छा ही छळता तुझ विण शिवराया तिज कोण तुझा त्राता। जय देव जय देव शरण तुला। जय देव जय जय शिवराया या अनन्य शरणार्या ताराया। जय देव जय देव शिवराया महाराजा वीर शौर्य सिंहाची छाया। आरती शिवराया पुण्यशील माता गीता कुलस्वामिनी पावली धन्य माया जिजाऊची। आरती शिवराया आरती शिवराया आरती शिवराया। तलवार भवानी हाती योगी श्रीमंत थोर तव शूरत्वाची गाथा। साता समुद्र पार हर। आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जी महाआरती आहे ती केलेली आहे आणि समाजाच्या विविध स्तरातील लोकांना एकत्र घेऊन तुम्ही आरती केली। जय शिवराय।
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती आज आपण साजरी करतो आहे. तर मी महाराजांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो. तसंच सकल हिंदू समाजाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. 394वी जयंती असल्याकारणाने आम्ही हे ठरवलेलं की आमच्या समाजातील जेवढे पण आमच्या टिळकनगर वसाहतील समाजसेवक असतील, डॉक्टर असतील, पोलीस वर्ग असेल, महिला मंडळ असेल, आमच्या इकडचे झाडू खात्यातली BMCचे हे असतील, अधिकारी असतील, त्यांच्या हस्ते आज आम्ही या आरतीचं संपन्न केलं आहे. आणि हेतू हाच होता की सर्व समाजाने एकत्र येऊन आज महाराजांच्या चरणी आरतीचं एक आम्ही महाराजांना अर्पण करायचा प्रयत्न केला.